नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. मित्रो, आपण अगदी सोप्या रीतीने इंग्रजी ग्रामर शिकत आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण फ्रेज म्हणजे काय, फ्रेजचे उपयोग काय हे आपण आज बघूया बेटा. फ्रेजेस वाक्यांश. फ्रेज म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स without a finite verb forming a part of sentence is phrase. म्हणजे मराठीत जर सांगायचं असेल, मुख्य क्रियापद नसलेला शब्द समुदाय जे वाक्याचा एक भाग असतो त्याला फ्रेज किंवा वाक्यांश म्हणतो बेटा. इथं दिलं मराठीमध्ये मुख्य क्रियापद नसलेला शब्द समुदायाला वाक्यांश म्हणतात बेटा. सेंटेन्स मध्ये हे जे शब्द समुदाय असतोय, ग्रुप ऑफ वर्ड्स असतोय, त्याच्यामध्ये मुख्य क्रियापद नसतोय, त्याला फ्रेज असे म्हणतोय. मग बघूया त्याचं काम काय असतोय, काय काय करतात. हे जे फ्रेज आहे बेटा, हे फ्रेज नाउन फ्रेज म्हणून काम करतोय, ऑब्जेक्टिव्ह फ्रेज म्हणून काम करतोय, अडवर्ब फ्रेज म्हणून काम करतोय. म्हणजे फ्रेजेस आर 3 टाइप्स: नाउन फ्रेज, ऑब्जेक्टिव्ह फ्रेज अँड अडवर्ब फ्रेज. सो आता एका फ्रेज बद्दल, एका शब्द समुदायाबद्दल आपण डिटेल मध्ये शिकूया बेटा. नाउन फ्रेज. A noun phrase means noun phrase is a group of words that does work of a noun. म्हणजे वाक्यात शब्दांचा समुदाय असतो ते नामाचं काम करतोय. इथं दिलं बेटा नाउन फ्रेज डज द वर्क ऑफ ए नाउन. बघूया बेटा एक्झाम्पल मध्ये. ही वॉन्ट्स टू गो टू स्कूल. हे जे ही आहे बेटा, इथं ही सब्जेक्ट आहे, वॉन्ट्स वर्ब आहे, आणि टू गो टू स्कूल जे आहे this is noun phrase working as object. हे to go to school हे noun phrase आहे. हे काय म्हणून काम करतो बेटा, इथं ऑब्जेक्ट म्हणून काम करतोय. आणि दुसरं एक्झाम्पल बघूया बेटा. टू गेट अ गुड जॉब इज माय एम्बिशन. इथं इज वर्ब आहे बेटा, माय एम्बिशन हे ऑब्जेक्ट आहे. टू गेट ए गुड जॉब नाउन फ्रेज वर्किंग एज सब्जेक्ट. नाउन फ्रेज हे काय म्हणून काम करतो बेटा, हे टू गेट ए गुड जॉब इज अ नाउन फ्रेज अँड इट इज वर्किंग एज अ सब्जेक्ट. म्हणजे सेकंड सेंटेन्स मध्ये हे टू गेट ए गुड जॉब जे आहे ते नाउन फ्रेज आहे आणि ते कर्ता म्हणून काम करतो बेटा. सो अ नाउन फ्रेज कॅन वर्क एज ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट. तिसरं एक्झाम्पल आहे पहा बेटा. आय एन्जॉय प्लेइंग चेस. आय सब्जेक्ट आहे बेटा, इथं एन्जॉय वर्ब आहे, प्लेइंग चेस हे नाउन फ्रेज आहे बेटा, ऑब्जेक्ट म्हणून काम करतोय. प्लेइंग चेस दिस इज नाउन फ्रेज वर्किंग एज अ ऑब्जेक्ट. सो वेल, अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हे जे नाउन फ्रेज आहे ते सब्जेक्ट म्हणून काम करतो, ऑब्जेक्ट म्हणून काम करतोय. आणि दुसरा बघूया ऑब्जेक्टिव्ह फ्रेज. ऑब्जेक्टिव्ह फ्रेज डज द वर्क ऑफ एन ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे विशेषणाचा काम करणारा जे शब्द समुदाय आहे त्याला ऑब्जेक्टिव्ह फ्रेज म्हणतो बेटा. अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट डज द वर्क ऑफ एन ऑब्जेक्टिव्ह इन सेंटेन्स इज कॉल्ड ऑब्जेक्टिव्ह फ्रेज. बघूया बेटा त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण. ही वोर अ टर्बन मेड ऑफ सिल्क. इथं बेटा ही सब्जेक्ट आहे, वोर वर्ब आहे, अ टर्बन ऑब्जेक्ट आहे बेटा. टर्बन काय इथं नाउन. मग या नाउनला वर्णन करणारा हे जे मेड ऑफ सिल्क आहे बेटा, दिस इज ऑब्जेक्टिव्ह फ्रेज. मेड ऑफ सिल्क हे ऑब्जेक्टिव्ह फ्रेज आहे बेटा. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल. एन्सेस्टर्स लिव्ड इन द हाऊसेस बिल्ट ऑफ स्टोन्स. एन्सेस्टर्स सब्जेक्ट आहे, लिव्ड वर्ब आहे, आणि इथं इन द हाऊसेस मध्ये जे हाऊसेस आहे ते नाउन आहे, आणि बिल्ट ऑफ स्टोन्स आहे ऑब्जेक्टिव्ह फ्रेज. म्हणजे हे बिल्ट ऑफ स्टोन्स जे ऑब्जेक्टिव्ह फ्रेज आहे हे हाऊसेस जे आहे ह्याला वर्णन करतो बेटा. सो दिस इज वर्किंग एज अ ऑब्जेक्टिव्ह फ्रेज. सो अशा प्रकारे सेंटेन्स मध्ये हे ऑब्जेक्टिव्ह फ्रेज ऑब्जेक्टिव्हचं काम करतो बेटा. आणि इथं आपल्याला क्लॅरिटीसाठी मी काही ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह फ्रेज दिलेले आहे बेटा समजण्यासाठी. बघूया मग. अ ग्रे क्लाउड. अ ग्रे क्लाउड हे ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह फ्रेज आहे. अ क्लाउड ऑफ ग्रे कलर. अ क्लाउड ऑफ ग्रे कलर ऑब्जेक्टिव्ह फ्रेज आणि अ ग्रे क्लाउड ऑब्जेक्टिव्ह. तसेच अ वेल्दी मॅन. अ वेल्दी मॅन
हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज पहा, अ मॅन ऑफ ग्रेट वेल्थ. अ मॅन ऑफ ग्रेट वेल्थ इज ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आणि तसेच अ डिझर्टेड विलेज हे ॲडजेक्टिव्ह आहे बेटा. म्हणजे डिझर्टेड विलेज म्हणजे निर्मानुष्य गाव, तिथं कोणी राहत नाहीत, हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज पहा, अ विलेज विदाउट एनी इनहॅबिटंट्स. इनहॅबिटंट्स म्हणजे तिथं माणसं राहत नाहीत, प्राणी राहत नाहीत, पशु राहत नाहीत, काहीच राहत नाहीये, हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे बेटा. तसेच नेक्स्ट वन, अ गोल्डन क्राउन. अ गोल्डन क्राउन हे जे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, ए क्राउन मेड ऑफ गोल्ड, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. बहुतेक तुम्हाला आता समजत असेल बेटा. आणि जास्त समजण्यासाठी तुम्ही कृपया वाचन करा बेटा. रीड न्यूजपेपर्स, रीड इंग्लिश बुक्स, लेसन इंग्लिश न्यूज, यू विल बिकम परफेक्ट. वेल, तिसरा बघूया बेटा, ॲडवर्ब फ्रेज. तिसरा ॲडवर्ब फ्रेज. ॲडवर्ब फ्रेज डज द वर्क ऑफ एन ॲडवर्ब. म्हणजे काय काम करतो बेटा? क्रिया विशेषणाचं काम करतोय. म्हणजे वाक्यामध्ये क्रिया विशेषण म्हणून काम करणारा शब्द समुदायाला ॲडवर्ब फ्रेज असे म्हणतो बेटा. एक्झाम्पल पहा, ही रॅन विथ ग्रेट स्पीड. ही रॅन विथ ग्रेट स्पीड. इथं बेटा ही रॅन ही सब्जेक्ट आहे, रॅन वर्ब आहे, विथ ग्रेट स्पीड हे जे आहे बेटा ॲडवर्ब फ्रेज आहे. दुसरं एक्झाम्पल बेटा, सोल्जर्स फॉट इन अ ब्रेव मॅनर. सोल्जर सब्जेक्ट आहे, फॉट वर्ब आहे, इन अ ब्रेव मॅनर हे ॲडवर्ब फ्रेज आहे बेटा. इन अ ब्रेव मॅनर काय इथं ॲडवर्ब फ्रेज आहे. हा पहिला एक्झाम्पल आणि दुसरा एक्झाम्पल. आणि इथंही काही ॲडवर्ब्स आणि ॲडवर्ब फ्रेजेस आपल्याला समजण्यासाठी दिलेले आहेत बेटा. बघूया मग काय म्हणतात ते. ॲडवर्ब्स हिअर. हिअर म्हणजे इथं, हे क्रियाविशेषण आहे बेटा, ॲडवर्ब आहे. मग हे ॲडवर्ब फ्रेज काय म्हणतोय? ऑन दी स्पॉट, या ठिकाणावर, हे ॲडवर्ब फ्रेज आहे बेटा. तसेच देर. देर म्हणजे तेथे. आणि ॲडवर्ब फ्रेज काय म्हणतो? एट दॅट प्लेस, त्या ठिकाणावर, असं ॲडवर्ब फ्रेज आहे बेटा. अब्रॉड परदेश हे ॲडवर्ब आहे. आणि ॲडवर्ब फ्रेज काय म्हणतोय? इन अ फॉरेन कंट्री, परदेशामध्ये, हे ॲडवर्ब फ्रेज आहे बेटा. आणि तसेच ब्युटिफुल्ली हे ॲडवर्ब आहे. आणि ॲडवर्ब फ्रेज काय म्हणतो? इन अ ब्युटिफुल स्टाईल किंवा इन अ ब्युटिफुल मॅनर असं देखील म्हणता येतं बेटा. नेक्स्ट, रिसेंटली. रिसेंटली म्हणजे अलीकडे, हे ॲडवर्ब आहे. आणि त्याचं ॲडवर्ब फ्रेज काय म्हणतो बेटा? जस्ट नाऊ, अट अ रिसेंट डेट, हे ॲडवर्ब फ्रेज आहे. जस्ट नाऊ म्हणजे ॲडवर्ब फ्रेज, रिसेंटली म्हणजे आता. अशा प्रकारे हे ॲडवर्ब्स आणि ॲडवर्ब फ्रेजेस. आशा करतो बेटा आपल्याला समजलं असेल. आणि आताच मी सांगितल्याप्रमाणे आपण वाचन करा बेटा. इफ यू रीड मोर, यू विल बिकम मोर परफेक्ट. वेल, my dear students, let's stop here with this class, and we shall meet in another class with another topic. Till then, all the best. Take care.